नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 6वी भूगोल पाठ 6 आपण शिकणार आहोत। या आधीच्या व्हिडिओमध्ये या पाठाचा काही भाग तुम्ही शिकला आहात। त्या पुढील भागाचे स्पष्टीकरण आज आपण पाहूया। कालच्या पाठामध्ये आपण काय शिकलो? महासागरांमध्ये अनेक जलचर असतात। खाऱ्या पाण्यापासून आपल्याला मीठ मिळते। तसेच मिठागरांविषयी माहिती। मीठ हे किती जीवनावश्यक आहे हे आपण कालच्या पाठामध्ये पाहिले। आता या पुढील स्पष्टीकरण, आपल्यापैकी अनेक जण आहारामध्ये मासे खातात। मासे आपल्याला कुठून मिळतात? म्हणजे नदी, तलाव, महासागर यातून मासे मिळतात। मग नदी व तलाव यांच्यापेक्षा महासागरातून मिळणाऱ्या माशांचे प्रमाण खूप जास्त असते। समुद्री जीव पकडण्यासाठी जगभर मोठ्या प्रमाणावर हे काम चालते। मानवाच्या प्राचीन व्यवसायांपैकीच हा व्यवसाय आहे। म्हणजे समुद्री जीव पकडणे म्हणजेच मासेमारी हा व्यवसाय प्राचीन व्यवसायांपैकीच हा आहे। आहार हे जरी यामागचे मुख्य कारण असले तर फक्त आहारातच माशांचा किंवा समुद्री जीवांचा उपयोग करतात का? तर नाही। कशासाठी आणखी उपयोग करतात? औषध निर्मिती, खत निर्मिती, संशोधन यासाठी या जीवांचा उपयोग करतात। भारतामध्ये प्रामुख्याने कोणते समुद्री जीव खाल्ले जातात? तर कोळंबी, तिसरे, खेकडे, सुरमई, बांगडा, पापलेट, मोरी आणि शार्क, रावस इत्यादी समुद्री जीव खाल्ले जातात। आता आणखीन हा झाला भारतातील विचार, म्हणजे खेकडे, सुरमई, पापलेट हे मासे भारतामध्ये खाल्ले जातात असं। तर जगाचा विचार करता यात आणखीन काही प्रजातींची भर पडते। आता मानवी शरीराला लागणाऱ्या काही महत्त्वाच्या जीवनसत्व जी असतात त्याचाही पुरवठा या माशांच्या सेवनामधून होतो। ज्या देशांना सागरी किनारा लाभला आहे व इतर व्यवसायांची कमतरता आहे अशा देशातील लोकांचे जीवन पूर्णतः सागरावरच अवलंबून असते। म्हणजे कोणती? मालदीव, मॉरिशस, सेशल्स ही बेटे या ठिकाणच्या लोकांचे जीवन हे पूर्णतः सागरावर अवलंबून असते। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या समोर एक तक्ता आहे। त्यामध्ये कसा अभ्यास करायचा या तक्त्याचा? यामध्ये कमाल व किमान तापमान दिले आहे। मग याचा अभ्यास करायचा आहे। तर पुढील कृती करून त्या तक्त्याचा अभ्यास करा। नकाशा संग्रहाचा वापर करा। कमाल व किमान, प्रत्येक ठिकाणचे कमाल व किमान तापमानातील फरक काढा आणि त्या रिकाम्या रकान्यात मांडा। त्यानंतर ज्या ठिकाणच्या तापमानातील फरक 10°C पेक्षा जास्त आहे ते लाल रंगाने रंगवा। उरलेले रकाने निळ्या रंगाने रंगवा आणि ती ठिकाणे कोणती आहेत ते सांगा। नकाशा संग्रहातूनही ही ठिकाणे शोधा। कोणती ठिकाणे महासागराच्या जवळ आहेत, त्यातले तापमान कक्षा आहे कमी आहे की जास्त हे अभ्यासा। त्यानंतर या कक्षेत फरक होण्यामागचे प्रमुख कारण काय असावे? ही सर्व स्थाने कोणत्या कटिबंधात येतात? या स्थानांच्या तापमानातील फरक, त्या ठिकाणची तापमान कक्षा कमी आहे की जास्त आहे? सर्वात कमी व सर्वात जास्त तापमान कक्षा असलेली ठिकाणे, देश, किमान व कमाल तापमानांचा स्तंभालेख काढा आणि त्यासाठी सुयोग्य रंगसंगती वापरा। बघा, ही तुम्हाला स्वतः कृती करायची आहे नकाशा संग्रहाचा वापर करून। तर यावरून असे लक्षात येते की पृथ्वीवर विविध स्थानांच्या तापमानात फरक आढळतो। म्हणजे तर सरासरी, कमाल व किमान तापमानातही तफावत असते आणि ही तफावत किनारी प्रदेशात म्हणजेच समुद्र सानिध्य, समुद्राच्या जवळ किनारी प्रदेश या ठिकाणी कमी, तर समुद्रापासून दूर म्हणजे खंडांतर्गत प्रदेशामध्ये ती जास्त असते। आता याचाच अर्थ असा, महासागर, समुद्र, मोठे जलाशय यांच्या सानिध्यातील प्रदेशांमध्ये दिवसभराच्या तापमानात फारसा फरक पडत नाही।
कोणते? महासागर, समुद्र, मोठे जलाशय यांच्या सानिध्यातील तापमानात, म्हणजे किनारी प्रदेशात. आणि याचे मुख्य कारण काय? तर जलाशयातून बाष्पीभवनाद्वारे हवेत मिसळणारे बाष्प होय. काय कारण याचे? जलाशयातून बाष्पीभवनाद्वारे हवेत मिसळणारे बाष्प, यामुळे दिवसभराच्या तापमानात फरक पडत नाही. लक्षात आले का हे तुमच्या? विद्यार्थी मित्रांनो, हवेतील हे बाष्प जमिनीतून निघालेली उष्णता शोषून घेते व ते साठवते. त्यामुळे किनारपट्टीच्या भागामध्ये तापमान कसे राहते? सम. आता विषुववृत्तीय प्रदेश. विषुववृत्तीय प्रदेशामध्ये सूर्यकिरणे कशी पडतात? तर सूर्यकिरणे लंबरूप पडतात. त्यामुळे या भागात काय होते? जमीन व पाणी जास्त तापते. या उलट ध्रुवीय प्रदेशामध्ये, ज्या ठिकाणी सूर्यकिरणे तिरपी किंवा पोचतच नाही, अशा ठिकाणी जमीन व पाणी शीत राहते. शीत म्हणजे काय? थंड. म्हणजे ज्या ठिकाणी सूर्यकिरणे लंबरूप पडतात त्या ठिकाणी उष्णता जास्त मिळते, म्हणून जमीन व पाणी जास्त तापते. आणि ध्रुवीय प्रदेशात, म्हणजे ज्या ठिकाणी उष्णता कमी मिळते सूर्याची, त्या ठिकाणी जमीन व पाणी शीत राहते. आता जमीन व पाण्याच्या या तापमानातील या फरकामुळेच पृथ्वीच्या वातावरणातील हवा ही असमान तापते, म्हणजे तापमानात फरक आढळून येतो. त्यामुळेच परिणामी पृथ्वीवर वायुदाब पट्टे निर्माण होतात. या वायुदाबातील फरकांमुळेच वारे वाहतात, त्यांना गृहीय वारे असे म्हणतात. वायुदाबातील फरकांमुळे वारे वाहतात आणि त्यांना गृहीय वारे असे म्हणतात. आता हे वारे महासागरात पाण्याचे प्रवाह निर्माण करतात. उष्ण किंवा शीत हे प्रवाह असतात. उष्ण प्रवाह नेहमी थंड प्रदेशांकडे वाहतात, तर शीत प्रवाह हे नेहमी उष्ण प्रदेशांकडे वाहतात. म्हणजेच विषुववृत्ताकडून ध्रुवीय प्रदेशाकडे व ध्रुवीय प्रदेशांकडून विषुववृत्ताकडे असे प्रवाह वाहतात. मग त्यामुळेच काय होतं? तर पृथ्वीवरील उष्णतेचे फेरवितरण होते. उष्ण प्रदेशाकडे असलेले शीतप्रवाह किनारी भागाचे तापमान सौम्य करतात आणि थंड प्रदेशाकडे आलेले उष्ण प्रवाह येथील किनारी भागाचे तापमान उबदार करतात. आता या ठिकाणी महासागर जागतिक तापमानाचे नियंत्रक म्हणून काम करत असताना दिसतात. जागतिक तापमानातील फरक, जागतिक तापमानातील हे फेरवितरण, हे महासागर जागतिक तापमानाचे नियंत्रक म्हणून काम करतात. आता महासागरांच्या या प्रचंड विस्तारामुळेच महासागरातील पाण्याची वाफही मोठ्या प्रमाणात होते आणि ही क्रिया सतत चालू असते. त्यामुळेच त्यापासून पृथ्वीवर पाऊस पडतो. पर्जन्य. महासागर हे पर्जन्याचे उगमस्थान आहेत. म्हणजे बाष्पीभवनाद्वारे पाण्याची वाफ होऊन वरती जाणे आणि हे पर्जन्य चक्र तुम्ही समोर पाहताय. म्हणजे अशा प्रकारे महासागर हे पर्जन्याचे उगमस्थान आहे. पर्जन्याचे पाणी नदी नाल्यांद्वारेच शेवटी महासागरातच मिसळते. म्हणजेच पर्जन्य चक्राची सुरुवात व सांगता, म्हणजे पर्जन्य चक्राची सुरुवात आणि शेवट हा देखील महासागरातच होतो. आता महासागरांपासून मिळणारे आपल्याला म्हणजे संपत्ती किंवा संसाधने. महासागरातून मीठ, मासे, शंख, शिंपले यासारखी उत्पादने मिळतात. हे आपण मागे बघितलेलेच आहे. या व्यतिरिक्त आणखीन काय? खनिजे कोणकोणती मिळतात? तर महासागरातून म्हणजे सागर तळामधून लोह, शिसे, कोबाल्ट, सोडियम, मॅंगनीज, क्रोमियम, झिंक इत्यादी खनिज पदार्थ मिळतात. आणि खनिज तेल व नैसर्गिक वायू देखील महासागरांपासून मिळतात. आता मौल्यवान वस्तूंपैकी मोती, पोळे, या मोती पोळ्याचे दागिने असतात. माळा तुम्ही पाहिल्या आहेत मोत्यांच्या. हे मोती पोवळे यासारख्या मौल्यवान वस्तू, तसेच शंख, शिंपले यांचे शोभिवंत वस्तू मिळतात बघा. त्या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल, प्रत्यक्ष महासागराजवळ नाही पाहिलं तरी शोभिवंत वस्तू तर पाहिल्याच असतील. या शोभेच्या वस्तू देखील आपल्याला सागरामधूनच मिळतात. औषधी वनस्पती यासुद्धा सागरातून मिळतात. म्हणजे महासागर हे आपल्याला महासागरातून भरपूर संपत्ती मिळते.
हे तुमच्या लक्षात आले. आता आपल्याला वाहतुकीसाठी महासागरांचा कसा उपयोग होतो आणि महासागरी वाहतूक म्हणजे जलवाहतूक ही एकदम स्वस्त असते, कारण महासागरातून सर्वात स्वस्त असा वाहतुकीचा पर्याय हा उपलब्ध झाला आहे. ही वाहतूक कशी असते? जलमार्गाने जहाजे, ट्रॉलर, बोटी, नावा यातून मोठ्या प्रमाणात मालवाहतूक केली जाते. ही स्वस्त असते म्हणजेच काय? का बरं स्वस्त पडते? तर हे मार्ग हे निसर्गतःच उपलब्ध आहेत सरकारजवळ, आपल्याजवळ. तर त्यामुळे ते रस्ते वगैरे जसे बांधताना खर्च होतो तसं महासागर हे नैसर्गिकच आपल्याला उपलब्ध आहेत, त्यामुळे स्वस्त असते असे मानले जाते. जलमार्गाने मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय व्यापारही चालतो. स्पेन, नॉर्वे, जपान यासारख्या देशांना सागरी महासागरातील वाहतुकीमुळेच महत्त्व आलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, सागरी प्रवाह जलवाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. जलवाहतूक शक्यतो सागरी प्रवाहालाच अनुसरून केली जाते, कारण त्यामुळे जहाजाचा वेग नैसर्गिकरित्याच वाढून वेळेची व इंधनाची बचत होते. जलमार्गाने माल वाहून नेण्याची क्षमता इतर मार्गाच्या क्षमतेच्या तुलनेत बरीच जास्त प्रमाणात असतात. म्हणजे अवजड वस्तू जसे कोळसा, कच्चे तेल, कच्चा माल, धातू, खनिजे, अन्नधान्य याची वाहतूक करण्यासाठी जलवाहतुकीचा पर्याय हा उपयोगात आणला जातो. आता या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. नद्यांचे पाणी महासागरातच मिळते, महासागरातून मिळणारी संपत्ती हे इतकं सगळं उपलब्ध असूनही महासागराच्या समस्या ह्या मानवामुळेच निर्माण झालेल्या आहेत. पृथ्वीचा सुमारे 70.80% भाग हा महासागरानेच व्यापलेला आहे. म्हणजे पाण्याने व्यापलेला आहे. म्हणजे ते संपूर्ण महासागरच नाही, नदी, नाले, जलाशय आणखी असा त्यामध्ये समावेश आहे. मानव आपल्या गरजा भागवण्यासाठी ज्या कृती करतात त्या दैनंदिन कृती, त्यातून कचरा निर्माण होतो, हो की नाही? हे लक्षात आहे तुम्हाला, कचऱ्याच्या समस्या वगैरे. तर अशा कचऱ्यापासून प्रदूषण होते. म्हणजे महासागराचे प्रदूषण ही एक मोठी समस्या यामधून निर्माण झालेली आहे. मग कशा प्रकारे ही समस्या समोर आली? तर जहाजातून तेल वाहतूक करताना तेल गळती होते. शहरामध्ये निर्माण होणारा घन कचरा हा सागर जलात टाकला जातो मानवाकडून. तसेच जहाजातून टाकले जाणारे साहित्यही, तसेच मासेमारीचा अतिरेक हा व्यवसाय असल्यामुळे बऱ्याच लोकांचे त्यावर अवलंबून असल्यामुळे व्यवसाय मासेमारी केली जाते. किनाऱ्यावरून खारफुटी जंगल तोड, तसेच पानसुरुंग यामुळे होणारा विध्वंस, तसेच उद्योग व शहरे यातून सोडले जाणारे सांडपाणी, समुद्रातील उत्खननामुळे होणारे प्रदूषण. आता या सर्व बाबी महासागराच्या पाण्याच्या प्रदूषणाला कारणीभूत आहेत. किनारपट्टीचे प्रदेश जलचरांसाठी जे मृत्यूचे सापळे ठरत आहेत, तर जलचर नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. म्हणजे कोणते जलचर नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत? तर उदाहरणार्थ निळा देवमासा, समुद्री कासव आणि डॉल्फिन. कोणते जलचर नामशेष म्हणजे या सृष्टीतून नाहीसे दिसेनासे होत चाललेले आहेत? ते देवमासा, समुद्री कासव आणि डॉल्फिन. विद्यार्थी मित्रांनो, हे नेहमी लक्षात ठेवा की पृथ्वीचा जास्त भाग पाण्याने व्यापला असून त्यात बरेच पाणी हे खारे आहे. आणि या खारट पाण्यात असलेल्या सजीव सृष्टीला मानवाच्या कृतीमुळे व प्रदूषणामुळे धोका होईल अशा कृती आपण टाळल्या पाहिजेत. हे तुम्ही आता या स्पष्टीकरणावरून लक्षात ठेवायचे आहे. आता तुम्हाला एक कृती करायची आहे, जमते का पहा बरे. समीर आणि सानिया हे दोघे वर्गात जगाच्या नकाशावर जलमार्ग दाखवण्याचा खेळ खेळत आहेत आणि दोघांचा मार्ग एकमेकांच्या विरुद्ध दिशेने जाणारा आहे. एक मार्ग पूर्वेकडून तर दुसरा मार्ग पश्चिमेकडून जाणारा आहे. मुंबई बंदरातून काही माल जलमार्गाने युनायटेड
किंगडममधील लंडन शहरात पाठवायचा आहे. जगाच्या नकाशामध्ये असे किमान 2 जलमार्ग पेन्सिलने त्या दाखवायचे आहेत तुम्हाला. प्रत्येक मार्गावर वाटेत कोणकोणत्या देशांची कोणती बंदरे लागू शकतात हे नोंदवायचे आहे. समीरच्या मार्गावरील बंदरे आणि सानियाच्या मार्गावरील बंदरे. मग यापैकी कोणता मार्ग जवळचा वाटतो, सानियाचा का समीरचा? समीरच्या मार्गाने व सानियाच्या मार्गाने जाताना कोणकोणते महासागर पार करावे लागतात? पनामा आणि सुएझ हे काय आहेत? ते कशासाठी तयार करण्यात आले आहेत? समीर व सानिया यांच्या मार्गात त्यांचा वापर झाला आहे का? तुम्ही उल्लेखलेल्या मार्गांशिवाय हा प्रवास आणखी कोणत्या मार्गाने करता येईल हे तुम्हाला शोधायचं आहे. हे नेहमी लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, की पृथ्वीवर असलेल्या जमिनीचे व पाण्याचे प्रमाण लक्षात घेता पाण्याचे प्रमाण जास्त आहे म्हणून तिला जलग्रह असेही म्हणतात. पाणी हे कोणत्याही रूपात असले तरी सजीवांसाठी वरदानच आहे. म्हणूनच मानवाला ज्ञात असलेल्या ग्रहांमध्ये सजीवसृष्टी फक्त पृथ्वीवरच आढळते. आता बघा, हा विचार करा की मानवाने जलमार्ग शोधले नसते तर काय झाले असते? हा तुम्हाला विचार करायचा आहे. आता या प्रकरणामध्ये तुम्ही काय काय शिकला हे पूर्ण पुन्हा एकदा सूक्ष्म वाचन करून पाठ पूर्ण वाचा आणि त्याखालील स्वाध्याय सोडवा. प्रश्नोत्तरे तुमच्या वहीमध्ये लिहा. धन्यवाद.